परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मदेव प्रभू श्रीरामांना आपल्या आशीर्वादाने सन्मानित करावे। असं होऊच शकत नाही की ब्रह्मदेव इतर कोणाला सफलतेचा आशीर्वाद देतील। ब्रह्मदेवांची आमच्यावर अशी कृपा आहे की कोणी इच्छा असूनही आमचं अहित करू शकत नाही, आणि तू विनाशाची गोष्ट करतोय। तो तुझा विनाश करण्यास येत आहे, त्याला संपूर्ण जगाचा आशीर्वाद प्राप्त आहे रावण। तुला ज्ञात नसेल, स्वयं यमराजांनाही आमच्या समक्ष आत्मसमर्पण करावं लागलं होतं। ब्रह्मदेवांच्या आशीर्वादामुळेच मृत्यू ही आमच्या समक्ष भयभीत होऊन नतमस्तक झाला होता। तुझ्या साहसाने लंकेशाला प्रभावित केलं यमराज। आता तू तुझ्या मृत्यूसाठी तयार रहा। रावण, तू स्वतःच्या मृत्यूला आव्हान दिलायस। मृत्यूला तर आम्ही शेकडो वर्षांपूर्वीच आमच्या अधीन केलं आहे यमराज। हे तर आम्ही असंच मन रमवण्यासाठी क्रीडा करत होतो, आणि याच क्रीडेमध्ये तू मृत्यू लोकात पोहोचशील रावण। तू तुझ्या मृत्यूसाठी तयार हो यमराज। मृत्यू देणं आमचं कार्य आहे रावण। थांबा यमराज, या काळ दंडाचा प्रयोग रावणावर नका करू, कारण मी रावणास वरदान दिले आहे।
की त्याचा मृत्यू देवतांच्या हातून नाही होणार. जर आपण या काळदंडाचा उपयोग रावणावर केला तर मी दिलेले वरदान असत्य ठरेल यमराज. परंतु ब्रह्मदेव, आपण स्वतः मला हे काळदंड वरदान म्हणून दिलं होतं. आणि म्हणूनच तुम्हा दोघांचा मृत्यू नाही होऊ शकत. जर रावणाचा मृत्यू झाला तर मी दिलेलं वरदान असत्य ठरेल. जर रावणाचा मृत्यू काळदंडाने नाही झाला तर माझ्या हस्ते दिलेला काळदंड निष्फळ ठरेल. या दोन्हीही परिस्थितीत माझेच वरदान असत्य ठरेल. अतः आपण दोघं आपापल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहा. तू एकटाच नशीबवान आहेस जो यमराज कडून दंड मिळण्यापासून वाचलास. नाहीतर आजपर्यंत आमच्यापासून कोणीच वाचलं नाही. ऐकलंस का तू शनी? आमचा मृत्यू थांबवण्यासाठी स्वयं ब्रह्मदेवांना मृत्यू लोकात यावं लागलं होतं. आणि तू म्हणतोयस की कोणी आमचा विनाश करायला येतोय? तत्पर रहा ब्रह्मदेव. आम्हाला असं प्रतीत होत आहे की तुम्हाला पुन्हा आमच्या रक्षणासाठी यावं लागणार आहे. नारायण नारायण. प्रणाम ब्रह्मदेव. प्रणाम ब्रह्मदेव. ब्रह्मदेव, आपल्या चेहऱ्यावर चिंतेची रेघ. खूपच आश्चर्याची गोष्ट आहे ब्रह्मदेव. संपूर्ण जगाचे रचनाकार प्रजापती ब्रह्मदेव, आपण इतके काळजीत का? ब्रह्मदेव, आपणाला तर ही शुभवार्ता समजलीच असेल की लंकेश्वर रावणाचा अंत करण्यासाठी प्रभू श्रीराम यांच्या प्रवासाला आरंभ झाला आहे. आणि आता प्रभू श्रीरामांना आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. याच गोष्टीची आपणाला चिंता तर नाही ना? आम्ही कशासाठी चिंतित होणार? हेच तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ब्रह्मदेव, एके ठिकाणी आपण रावणाला अमरत्वाचा आशीर्वाद दिला आणि दुसरे ठिकाणी श्रीहरी विष्णूंनी रामांचा अवतार घेतला आहे रावणाचा अंत करण्यासाठी. ब्रह्मदेव, आपण असं का केलं? आपण तर त्रिकाल ज्ञानी आहात. आपणास रावणाबद्दल सर्व माहिती होती की वरदान मिळाल्यावर त्याच्यावर अंकुश राहणार नाही. तिन्ही लोक त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त होतील. आपल्या याच वरदानामुळे आम्ही सगळेच चिंतित आहोत. आपणास माहित आहे की दशानन रावणाने आम्हास प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. आमच्याही नियंत्रणात नव्हतं त्याला थांबवणं. आम्हाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने कैक वर्ष घोर तप केले. आणि इतकंच नव्हे तर त्याने एक एक करून आपल्या 9 मस्तकांचा बळी दिला. त्याने हे सिद्ध केले की तो अतिशय हट्टीच नाही तर तो एक महान तपस्वी आहे.
आणि मग त्यांनी 10वं मस्तक कापण्यासाठी जेव्हा खड्ग उचललं, आम्ही तुझ्या या घोर तपस्येने प्रसन्न झालो आहोत पुत्र. माग काय वरदान हवं आहे? अमरत्वाचं वरदान. पूर्ण अमरत्वाचं वरदान पृथ्वीवासियांना देणं संभव नाही. हो, आम्ही तुला अमृत कुंभ प्रदान करतो, जे तुझ्या नाभीमध्ये स्थित असेल. आणि जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये स्थित असेल, जगातील कोणतीच शक्ती तुझा अंत नाही करू शकणार. आम्ही धन्य झालो ब्रह्मदेव. यासोबतच आम्हाला हे सुद्धा वरदान द्या की देव, दैत्य, असुर, नाग, किन्नर, गंधर्व, यक्ष आमचं कोणीही अहित करू शकणार नाही. नर आणि वानरांची आम्हाला चिंताच नाही. त्यांना तर आम्ही आमच्या पायाखाली असंच चिरडू शकतो. तथास्तु. मी तुझ्या या आशिष दानाने प्रसन्न होऊन तुला दशानन नावाने संबोधतो. देवराज इंद्र, लंकेश्वर रावणास आम्हास वरदान द्यावे लागले. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ब्रह्मदेव, आता आपणच सांगावे की प्रभू श्रीरामांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी आपण आशीर्वाद द्याल का? ब्रह्मदेव, आम्हास आशीर्वाद द्यावा. प्रभू श्रीरामांना आशीर्वाद देऊन लंकेशना दिलेल्या आपल्याच वरदानाला खोटं सिद्ध कराल. ब्रह्मदेव, आपणास प्रभू श्रीरामांना वरदान द्यावेच लागेल. आपण काहीच का बोलत नाही? ब्रह्मदेव, आम्हास आशीर्वाद द्यावा. विजयी भव. थांबा. कोण आता आपण श्रीरामांना का शोधत आहात? मी दशरथ पुत्र भरत आहे. आपण भरत आहात
आता इथे का आला? मी माझे बंधू श्रीरामांना अयोध्येला घेऊन जायला आलो आहे. सेना घेऊन? आपणास जर युद्ध करायचं असेल तर आधी माझ्याशी युद्ध करा. बंधू रामांसोबत युद्ध करू इच्छित नाही. तर मग काय करू इच्छिता? आपल्यामुळे आमच्या श्रीरामांना वनवासात पाठवलं गेलं. आपलं आणि आपल्या मातेचं हृदय अजून भरलं नाही की आपण त्यांचे प्राण घेण्यासाठी. निषादराज, मी यांचा उचित परिचय देतो. हे राजकुमार भरत आहेत, श्रीरामांची सावली. यांच्यासाठी राम देव आहे. हे आपला प्राणही देऊ शकतात श्रीरामांसाठी. जे काही घडलं ते यांच्या अनुपस्थितीत घडलं. बस, आता अजून काही बोलू नका. आपण आम्हास फक्त इतकेच सांगा की माझे बंधू राम कुठे आहेत. ऋषीवर, कृपा करून आमचं इतकं मार्गदर्शन करावं ऋषीवर, की आम्हाला इथून कोणत्या दिशेने जायला हवं. चित्रकूट धामच्या दिशेने. शतायुषी हो. सौभाग्यवती भवपुत्री, आता तर तुझी परीक्षा सुरू झाली आहे. दीर्घायुषी भवपुत्रा, जनक नंदिनीची विशेष काळजी घ्या. प्रणाम ऋषीवर्य. दीर्घायुषी भव. असं वाटतंय की आपण चित्रकूट जवळ पोहोचलो. सूर्यास्ताच्या आधी आपण तिथे पोहोचू बंधू. नाही लक्ष्मण, आपण थोडा वेळ इथेच विश्राम करूया. नाही रघुनंदन, आता आश्रमात पोहोचूनच विश्रांती घेऊ. नाही वैनी, आश्रम आता लांब आहे. आपण दोघांनी इथेच विश्राम करावा. मी पाणी आणि फळं घेऊन येतो. राजकुमार लक्ष्मण, राजकुमार लक्ष्मण, आपले ते बंधू राजकुमार भरत सेना सोबत घेऊन श्रीरामांवर आक्रमण करायला येत आहेत. आपण त्वरित काही करावे. बंधू, आपण दोघांनी भोजन करून घ्यावं. मी पाहून येतो की आश्रम किती लांब आहे ते. लक्ष्मण, सगळं ठीक आहे का? हो बंधू, सगळं ठीक होईल.
आमचं पहिलं वचन हे आहे की आमचा पुत्र भरत यास अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवण्यात यावं. आमचं दुसरं वचन, आपणा सगळ्यांच्या लाडक्या रामाला 14 वर्षांचा वनवास. लक्ष्मण, मी काही अनुचित केलं नाहीये लक्ष्मण. आणि मी आपणास काहीही विचारलं नाहीये. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता लक्ष्मण की मला तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. आपण आणि आपल्या मातेने जे काही केलं आहे त्यानंतर कुठल्याही प्रश्नाची किंवा उत्तराची काहीच आवश्यकता नाहीये. तू मला समजण्यात चूक करतोयस लक्ष्मण. आयुष्यात प्रथमच मी आपणास नीट समजू शकलो आहे. आता या वायफळ गोष्टींमध्ये काहीच उरलं नाहीये. यावेळी आपल्यासाठी हेच योग्य आहे की काहीही न बोलता आपण परत निघून जावे. नाहीतर काय? माझ्या धनुष्यातून सुटलेला बाण हे ओळखू शकणार नाही की आपण माझे बंधू आहात. मी बंधू रामना माझ्यासोबत घेतल्याशिवाय जाणार नाही लक्ष्मण. त्यांना बंधू म्हणू नका. मी आपणास ताकीद देत आहे, आपण परत जावे. माझ्यावर विश्वास ठेव लक्ष्मण की जे काही घडलं त्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. आपण रचलेल्या षडयंत्राबद्दल आपणच अनभिज्ञ होता. मी स्वप्नात देखील हा विचार केला नसता की आपण एका तुच्छ सिंहासनासाठी आपल्या ज्येष्ठ बंधूचा विश्वासघात कराल. जर आपणास सिंहासनच हवे होते तर फक्त एकदा मागणी तरी करून पाहायची होती. त्यांनी अतिशय आनंदाने स्वतःच्या हातांनी आपला राज्याभिषेक केला असता. परंतु आपण आणि आपली माता कारस्थान रचण्यात खूपच हुशार आहात ना. एक राजकुमार आणि एक राजकुमारी ज्यांनी संपूर्ण आयुष्यात कधी आपले पाय जमिनीवर ठेवले नव्हते ते आज काट्यांनी जखमी आहेत. केवळ आपल्यामुळे. जे कधी राजेशाही भोजन करीत होते ते आज कंदमुळं आणि फळं खात आहेत. केवळ आपल्यामुळे. लक्ष्मण, बस. अयोध्या नरेश भरत, पुन्हा निघून जा आपल्या अयोध्येला. आज असं न घडो की या लक्ष्मणाच्या हातून अयोध्या नरेशाचा वध होईल. जर आमच्या मृत्यूमुळे तुला हे पटत असेल की आमचं राम बंधूंवर खूप प्रेम आहे आणि मी खरा आहे तर ठीक आहे बंधू. सोड प्रत्यांच्या आणि भेदून टाक माझं हृदय आणि घे माझ्या जीवाचा घोट. भले आपण कितीही गोड शब्दांचा वापर केलात परंतु मी माझे शब्द मागे घेऊ शकत नाही. बंधू भरत,
नाही लक्ष्मण. लक्ष्मण, धनुष्य खाली ठेव. बंधू, मला क्षमा करा बंधू, मला क्षमा करा. भरत, क्षमा करा आम्हास बंधू. आमच्या मातोश्रीने जे काही केले आहे त्यासाठी आपण क्षमा करावी आम्हास बंधू, क्षमा करावी आम्हास. बंधू, यांच्या गोड गोड शब्दात फसू नका. बंधू, लक्ष्मणला आमच्या विषयी गैरसमज झाला आहे. आम्ही तर इथे आमच्या बंधूंना, अयोध्येचे राजे श्री रामांना न्यायला आलो आहोत, आपल्या सोबत घेऊन जायला आलो आहोत. असं आता आपण आणि आपल्या मातेने माझ्या बंधू रामाविरुद्ध असे कोणते कारस्थान रचले आहे? हे पहा बंधू भरत, या क्षणी आपल्यासाठी हेच योग्य आहे की आपण अयोध्येस परत निघून जावे. मी आपला वध करण्याआधी. लक्ष्मण, तुझ्या क्रोधाने आणि तुझ्या विचाराने तुझ्या ज्ञानाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. तू तुझ्या मोठ्या भावाला विचार मांडायला ही संधी देणार नाहीस. बंधू, मला समजत नाहीये की यांच्याशी बोलण्यासारखं आता उरलंच काय आहे. ये भरत, आधी भोजन करून थोडा विश्राम करावा, त्यानंतर विचार विमर्श करू. हो बंधू. ये लक्ष्मण. मला क्षमा करावे बंधू, परंतु मला या निरर्थक गोष्टींमध्ये रुची नाही. लक्ष्मण, आम्हा सांग भरत, इथे का आलास? मी आपणास अयोध्येला परत घेऊन जायला आलो आहे बंधू. भरत, तुला माहिती आहे हे शक्य नाही. मी शक्य आणि अशक्य यावर युक्तिवाद करायला नाही आलोय बंधू. मी तर एका राजाला त्याच्या प्रजेजवळ न्यायला आलो आहे. एका पुत्राला त्याच्या मातेकडे न्यायला आलो आहे आणि एका भावाला
त्याच्या घरी परत न्यायला आलो आहे बंधू. माझी तुम्हाला प्रार्थना आहे बंधू, कृपा करून घरी परत चलावे. भरत, पिताश्रींचे वचनही पूर्ण करायचे आहेत ना? नाव नका घेऊ आपण त्या वचनांचे, त्या कुमातेचे, जिने ती वचने मागितली. नाही भरत, मातेसाठी असे शब्द उच्चारणे पाप आहे. हे आपण म्हणत आहात बंधू, आणि तेही त्यांच्यासाठी ज्यांनी एका तुच्छ सिंहासनासाठी आपण आज घरातून बाहेर काढलं. नाही बंधू, नाही. त्या माझ्यासाठी मेल्या आहेत. भरत, तू विसरतो आहेस की माता कैकेयी तुझी जननी आहे. जर त्यांनी सगळ्यात लाडका पुत्र रामाला वनवासाला पाठवला आहे तर निश्चितच त्यामागे काहीतरी महान कार्य असेल जे माझ्याशी संबंधित असेल. भरत, मी तर ह्याला त्यांचं बलिदान समजतो, आणि तू आहेस की माता कैकेयी. आपण त्यांना माता नका म्हणू. माता म्हणून घ्यायची पात्रताच नाही. मी माझ्या मातेचा त्याग केला आहे. आता माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. भरत, याचा अंतही चांगलाच होईल. काय चांगलं होईल बंधू? आपणास ठाऊक नाही बंधू, मी केवळ आपलं प्रेम गमावलं नाही, मी संपूर्ण अयोध्येच्या प्रजेचं प्रेम गमावलं आहे. सगळ्यात कष्टदायी माझ्यासाठी हे आहे की माझा लहान भाऊ, माझा लक्ष्मण माझा द्वेष करतो. आपण पाहिलत ना बंधू, लक्ष्मण माझ्याशी कशा प्रकारे बोलत होता. तो लक्ष्मण जो कधी मला आदराने बंधू भरत म्हणत असे, तो लक्ष्मण जो माझ्यासाठी कितीही मोठं संकट झेलू शकत होता, आज माझ्यासमोर बाण लक्षून उभा आहे. बस बंधू भरत, बस. मला क्षमा करावी. ही माझी चूक होती की मी आपणास चुकीचं समजलो. तुला क्षमा मागायची गरज नाहीये लक्ष्मण. बस, खूप झालं आता. आता आपण सगळे माझ्या बरोबर अयोध्येला चला आणि हे जे सगळं घडलं आहे त्याला एक दुःखद स्वप्न समजून विसरून जा. हे स्वप्न नाहीये भरत. हे स्वप्न नाही, हे सत्य आहे. आम्ही पुढची 14 वर्ष घरी येऊ शकत नाही. तर ठीक आहे बंधू, आपण 14 वर्ष घरी येऊ नाही शकत तर हा भरत आपल्यासोबत 14 वर्ष वनात राहील. नाही भरत, तू असं करू शकत नाहीस. का नाही करू शकत? आपण सगळे करू शकता, परंतु मी नाही करू शकत. आपल्याला नाही वाटत बंधू
अशा प्रकारे वनामध्ये राहण्याऐवजी लक्ष्मणला अयोध्येमध्ये त्याच्या पत्नीजवळ असायला हवं. त्याला काय आवश्यकता आहे अशा प्रकारे वनात भटकायची? आणि जर लक्ष्मण आपल्या सोबत राहून एक बंधू असण्याचा स्नेह निभावू शकतो किंवा आपलं कर्तव्य निभावू शकतो, आणि जर सीता वहिनी आपल्या सोबत राहून पत्नी होण्याचं कर्तव्य निभावू शकतात, तर बंधू मी आपल्या बरोबर का नाही राहू शकत? मीही आपल्या सोबत याच वनात राहणार बंधू. सूर्यास्त होतो आहे भरत, थोडा विश्राम कर. या विषयावर निर्णय उद्या सकाळी घेऊ. प्रणाम महाराज. श्रीराम चित्रकूट निकटच एका वनात थांबले आहेत. बंधू, खूप रात्र झाली आहे. आपण इथे एकटे बसून काय करीत आहात? चला विश्राम करूया. काय झाले रघुनंदन? सगळं ठीक आहे ना? भरत योग्य बोलत होता. तुम्ही दोघे भरत बरोबर अयोध्येला परत जा. वचन पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्हा दोघांवर नाही. मला क्षमा करावी बंधू, परंतु या विषयावर मी आणखी काहीही बोलू इच्छित नाही. मी आपणा सोडून कुठेही जाणार नाही. परंतु लक्ष्मण, सीता या सगळ्याची भागीदार नाही. सीतेची ही अवस्था पाहून माझे मन खिन्न आहे. बंधू, मला असे सुचवायचे आहे की आपण सीता वहिनींना बंधू भरत सोबत अयोध्येला परत पाठवू. सीते, वनातील आयुष्य तुझ्याकरता उपयुक्त नाही.
भरत, बंधू, मी हा निर्णय घेतला आहे की जर आपण माझ्यासोबत अयोध्येस परतणार नसाल तर मी आपल्या सोबत याच अरण्यात राहील. बंधू भरत, नाही भरत, तू इथे राहू शकत नाही. तुला अयोध्येला परत जावं लागेल आणि सीताही तुझ्या बरोबर जाईल. परंतु बंधू, वहिनी कुठे आहेत? सीते, सीते,